हाय गाईज, कसे आहे तुम्ही? मजेत ना? तर आज आहे गौरीचं लग्न आणि आम्ही आहे कृष्णा व्हॅली रिसॉर्टवरती, जिथे तिचं लग्न म्हणजे समारंभ होणार आहे. आणि हा आहे आम्ही रूम आम्हाला दिलेला आहे म्हणजे झोपण्याकरता. ही आमची नवरी बाई झोपलेली आहे अजून. आता तिला तयार होऊन रेडी व्हायचं आहे ना. हा बघा लोकेशन जिथे तिचं लग्न आहे, ही कृष्णा व्हॅली रिसॉर्ट आहे. तिथे आमच्या इकडे सगळे पाहुणे आणि सगळे म्हणजे जे निमंत्रण दिले सगळ्यांना रूम दिलेले आहे. आणि हा तिचं लग्न जिथे होणार आहे हा तिथला व्ह्यू आहे. बघा किती सुंदर आहे, डोंगराळ भाग आणि खूपच सुंदर, खूप प्रशस्त आहे हा कृष्णा व्हॅली. गाईज ही एंट्री डोर आहे. जेव्हा ते नवरा नवरी येणार तेव्हा ही एंट्री डोर आहे त्यांचा. ते लोक एंटर करणार आहे इथून. बघा किती सुंदर आहे. तर गाईज इथे गौरीचं लग्न होणार आहे. डेस्टिनेशन वेडिंग आहे. इकडे आम्ही कराडमध्ये आहे. कराडचं हे कृष्णा व्हॅली हॉल आहे. आणि हे बघा काय व्ह्यूज आहे ना, खरंच सुंदर खूप व्ह्यू आहे. तर हे बघा, आणि इथे लग्न आहे संध्याकाळी. तर आता त्याचं काम चालू आहे. आणि रात्री इथे हळद झालेली आहे. जर मी हळदीचा व्हिडिओ टाकणार आहे तो बघा. तुम्हाला हळदीचा किती छान प्रकारे झाला त्यांचा हळद समारंभ, ते तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओवरती. बहिणीची मुलगी एंट्री करत आहे. सुपर एंट्री सुरू आहे. आणि माझी मम्मी खूप जोरात आहे. आणि आजी आहे, ऍक्च्युली आजी आहे, मुलीची आजी. हिला बघा कोण म्हणत. आज आहे गौरीचं लग्न आणि तिचं सगळं सेटअप कसं केलंय मी तुम्हाला दाखवते. माझी आई पण तयार झाली आणि आम्ही चष्मा लावलाय कारण खूप ऊन आहे. आता साखरपुड्या पण तयार झालेलो आहे आम्ही. माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. ही पण एंट्री डोर आहे. आणि हा पण एक एंट्री गेट आहे जो की इकडे रूमच्या साईडला जातो. हे पहा, आता तिचा रिंग सेरेमनी आहे. तर ती तयार होत आहे. बघा किती सुंदर तयार होत आहे. तिच्यासाठी हेअर ड्रेसर आणि मेकअप मॅन बोलवलेला आहे, जो की हा मेकअप मॅन आहे साईडला येतो आणि हे हेअर ड्रेसर आहे जे तिचे केसांचे व्यवस्थित सेटअप करत आहे. खूप छान त्यांनी मेकअप आणि हेअर ड्रेस केलेला आहे. हे मेकअप मॅन आहेत. दोन आम्ही बोलवले होते कारण त्यांचा व्हिडिओ शूट होणार होता, त्यांचा फोटोशूट होणार होता. तर तिच्यासाठी व्यवस्थित तिला गेटअप देण्यासाठी हे दोघांना आम्ही बोलवलं होतं. आणि ह्यांचे काम खूपच छान आहे. यांनी खूपच छान आमच्या गौरीला मेकअप सेटअप केलं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघालच, प्रत्येक तिचे तयार होताना तुम्ही तिला बघा. आणि इथे तिचा रिंग सेरेमनी होणार आहे. दुपारी 11 वाजता आम्ही रिंग सेरेमनी घेतलेलं आहे कारण तिचे फोटोशूट पण खूप बाकी होते. तिथे आता सगळ्यांना बोलून सगळे पाहुणे पण आलेले आहेत लग्नासाठी. आणि आम्ही आता सगळे समोर बसलेलो आहोत, आमची फॅमिली. आणि त्या अशा प्रकारे त्यांचं रिंग सेरेमनी झाल्यानंतर तिला हा गाऊन घालून बोलवलेला आहे. आणि त्यांच्या दोघांचा फोटोशूट चालू आहे. मग केक कटिंगसुद्धा तिथेच झालेलं आहे. ॲक्च्युली इथे हे गाऊनवरती यांनी केक कटिंग केलेलं आहे फोटोशूट केल्यानंतर. खूप सुंदर, म्हणजे एकदम राजेशाही पद्धतीने लग्न झालेलं आहे हे. प्रत्येक गोष्टीला ना एकदम प्रॉपर वेनी ते तयार आणि सेटअप केलेलं आहे सगळ्या गोष्टीचा. आता इथं नवरा नवरीनं उभं केलेलं आहे जेव्हा ती आता लग्न होणार आहे. ते बघा किती सुंदर सेटअप लावलेला आहे. अशा प्रकारे तिचा फोटोशूट चाललेला होता. आम्हाला खूप छान वाटत होतं. काय सुंदर व्ह्यूजमध्ये इतकं सुंदर फोटोशूट होत होतं ना. आणि अशी बार उडवडते फटाक्यांची, इतके सुंदर, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं राजा महाराजांच्या लग्नाला आम्ही आलेलो आहे का. इतकं शाही लग्न होतं हे पहा, रंगांचे बार उडवले आकाशामध्ये, किती सुंदर रंग झाले. खूप सुंदर पद्धतीने केलेला फोटोशूट तर इतका सुंदर आहे ना. जितकं झालं तेवढं मी व्हिडिओ तयार केलेला आहे याच्यामध्ये. आणि हे पहा, रात्री जेव्हा तिची एंट्री झाली म्हणजे लग्नासाठी, तेव्हा या रथामधून त्यांची एंट्री केलेली बघा. ती राजेशाही एंट्री आहे. आणि ह्यांच्या लग्नाला खूप मोठे प्रशस्त कार्यकर्ते पण आले होते. खूप मोठं आणि प्रशस्त लग्नाचा कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे इथे. सुंदर आमची गौरीचं ते प्रत्येक लुक इतका सुंदर दिसत होता. गौरी खूप सुंदर. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी हिच्या लग्नाचा व्हिडिओ हे अपलोड करणार आहे. तुम्ही प्रत्येकाने माझ्या सबस्क्रायबरने नक्की बघा आणि जे नसतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. कारण मी असे आमच्या लाईफमध्ये जे चालतं ते मी माझं ब्लॉगचं चॅनल आहे, मी व्हिडिओ टाकते. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी माझे पप्पा याचे कॅमेरा घेऊन फिरतात.
आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल जगताप आणि जाधव या दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करण्यात येतं. तारकदारी यांच्या वतीनं दीपपुष्प सुगंध आणि माला या तत्वावर या ठिकाणी होत आहे. साधू साधू साधू. हॅलो, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आमची पुरी फॅमिली आलेली आहे. आम्ही कृष्णावेलीला एक दिवस आधीच राहायला आले होतो. हळद आणि लग्न त्याच ठिकाणी केलेलं आहे. राहते होतो आम्ही. प्रत्येकाला रूम होते, बेडरूम होता. रूम पण इतके सुंदर होते. खरंच खूप छान. तसेच म्हणजे या कराडमध्ये कृष्णावेली भरपूर आले होते. म्हणजे माणसं खूपच आले होते. खूप छान होतं. आपण जगताप आणि जाधव तुम्हाला दोन्ही कुटुंबांच्या विनंती मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला. सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे.